रामराम सोयरी हो तुम्ही म्हणशाल सोयऱ्यानं बदक कुठून आणलं. तर सोयरी हो, बदक आपण कुठूनही आणलं नाही. तर तुम्हाला सांगतो, हे होय बघा गावरान बदक. आणि हे बदक आपल्या कोंबड्याच्या जवळ आलं होतं आणि हे आपल्याला सापडलं बघा. तुम्हाला सांगतो, हे गाणमनचं एकच होतं, कोणी कोण आलं की काय नाही की कोंबडे चारवाय सोडले होते आणि हे गाणमनचं कोंबड्याच्या जवळ आलं. बघा की तुम्ही हिच्या मायचा ताप नेऊन सन्या. हे बघा याचे पाय कसे राहतात बदकाचे. आपण मी पहिली बार बदक बघायला एवढं जवळून का आपण बदक बघले नाही, काही नाही. हे बघा याचे पाय कोंबड्या येऊन राहिना धिंग असे याच्यामध्ये काय हे बघा कातोड राहते. खरंच गाणमनचं एक नंबर राहते बघा बदक. आता काय आहे बघायचं होय आणि याला सोडून द्यायचं होय. कोंबड्याच्या आवाजानं आलं होतं. मग आता कोंबड्यावानी राहिना गाणमनचं. कोंबडे आहे की नाही याच्यावर सगळे तुटून पडालेत. याला माराले तर गाणमनचे कोंबडे. याला कोंबडं जास्त दिवस जिथं ठेवणार. मग आता बदक गाणमनचं खास राहते. काय नाही, आता बघायसाठी तुम्हाला दाखवायसाठी ठेवलं होतं. तुम्ही बदक बघले असाल किंवा तुमच्याजवळ पाळले असाल. आम्हाला तर बघायला भेटणार, कारण आमच्या इकडले बदक उडून जातात. कोण्या ढवाडामध्ये कोण्या कशामध्ये बसतात आणि जवळ माणसं गेली की उडून जातात. मग आता हे कशामुळं आलं की काय नाही की काय नाही, याला काय झालं तर म्हणावं की काय आहे की अचानक मध्ये आलं. याला आपण आता हे घंटाभर झालं आपल्या आकड्यामध्ये ठेवल्या. आता याला आपण सोडून देणार आहात. कसं काय काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.